श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या जानेवारी महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी एका प्रचंड मानसिक धक्क्याने किंवा न कळालेल्या रहस्याने होणार आहे. जसा एखादा ज्वालामुखी शांत दिसतो पण त्याच्या पोटात लाव्हा रसरसत असतो, तशीच काहीशी स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होणार आहे. गुरुजी स्पष्ट सांगतात की हा महिना म्हणजे तुमच्या धैर्याची आणि अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा आहे. तुमच्या पाठीमागे अशा काही हालचाली सुरू आहेत ज्याचा तुम्हाला सुगावा सुद्धा नाही. एक अज्ञात भीती तुमच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा, मेष राशीचा जातक हा जन्माजात योद्धा असतो. या वादळापूर्वीच्या शांततेत दडलेला सस्पेन्स तुम्हाला उद्ध्वस्त करणार की यशाच्या शिखरावर नेणार हे पाहणं थरारक ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार गुरुजी एक अत्यंत भयानक इशारा देत आहेत. 16 जानेवारीला तुमचा राशी स्वामी मंगळ जेव्हा उच्चीचा होईल तेव्हा ब्रह्मांडात एक अशी ऊर्जा निर्माण होईल जी तुमच्या नशिबाची चक्र उलट फिरवण्याची ताकद ठेवते. ही उत्सुकता तुम्हाला रात्रभर जागवू शकते की तुमच्या आयुष्यातील कोणती जुनी गोष्ट आता कायमची संपणार आहे. तुमच्या जवळच्याच मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या मुखवट्यामागचे खरे चेहरे या महिन्यात उघड होतील, जो तुमच्यासाठी एक मोठा मानसिक धक्का असू शकतो. गुरुजी म्हणतात, हा महिना म्हणजे तुमच्यासाठी एक हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्याचा अनुभव देऊ शकतं. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा टर्न येणार आहे जो गेल्या 12 वर्षांत आलेला नाही. तुमच्या कर्माचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. शत्रूंच्या गोटात तुमच्या विरोधात जे गुप्त कारस्थान शिजत आहे त्याचा छडा लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागी करावी लागेल. हा महिना केवळ कॅलेंडर बदलणारा नाही, तर तुमच्या रक्तातील ऊर्जेला आव्हान देणारा आहे. जो संघर्ष तुम्ही आतापर्यंत केला त्याचं फळ मिळण्यापूर्वी तुम्हाला एका अशा अंधाऱ्या गुहेतून जावं लागेल जिथे फक्त आणि फक्त सस्पेन्स असेल. गुरुजींनी सांगितलेलं हे राशी भविष्य शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण यात दडलेला एक संकेत तुमचं संपूर्ण भविष्य वाचवू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा भयानक दरारा निर्माण होईल जो समोरच्याच्या मनात धडकी भरवेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमचा राशी स्वामी मंगळ धनु राशीत असला तरी 16 जानेवारीला तो मकर राशीत जाऊन उच्चीचा होणार आहे. गुरुजी सांगतात की ही घटना म्हणजे तुमच्या रक्तातील उसळणारा ज्वालामुखी आहे. तुमचे डोळे एका अज्ञात आगीने चमकतील, जे पाहून तुमचे शत्रू तुमच्या वाटेतून आपोआप बाजूला होतील. पण हा सस्पेन्स इथेच संपत नाही. तुमची ही वाढलेली ऊर्जा तुम्हाला प्रगतीकडे नेणार की तुमच्या रागामुळे तुम्हालाच संकटात टाकणार, हा या महिन्यातील सर्वात मोठा प्रश्न असेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार 16 जानेवारीनंतर तुमची निर्णय क्षमता इतकी धारदार होईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवाल. मात्र या काळात तुमच्या वागण्यात एक प्रकारचे गूढ वलय असेल. तुम्ही काय विचार करताय आणि तुमची पुढची चाल काय असेल याचा अंदाज जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीलाही लावता येणार नाही. गुरुजी इशारा देतात की तुमची ही गुप्त शक्तीच तुमची खरी ढाल ठरेल. ज्यांच्यावर तुम्ही आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला त्या व्यक्ती आता तुमच्या या बदललेल्या रूपाला पाहून चकित होतील आणि कदाचित तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या महिन्यात तुमच्या धनाच्या पेटीवर नशिबाची मोठी मोहर उमटणार आहे. गुरुजी म्हणतात की धनस्थानातील ग्रहांची हालचाल तुम्हाला एखाद्या मोठ्या जॅकपॉटसारखा लाभ मिळवून देणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली संपत्ती किंवा अडकलेले पैसे अचानक एका गूढ मार्गाने तुमच्याकडे येतील. ही धनप्राप्ती इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःलाही त्यावर विश्वास बसणार नाही. पण हा आर्थिक सस्पेन्स तुमच्यासाठी एक परीक्षाही असेल. हा पैसा तुम्हाला सुख देणार की तुमच्या घरात वादाचे नवीन पेच निर्माण करणार, याकडे गुरुजींनी गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या महिन्यात पैसा जितक्या वेगाने तुमच्याकडे येईल तितक्याच वेगाने तो चोरणारे किंवा त्यावर नजर ठेवणारे अदृश्य शत्रू सक्रिय होतील. तुमच्या प्रगतीचा आणि संपत्तीचा सस्पेन्स कायम ठेवा. तुमच्याकडे किती धन येतेय याची कुणकुण कोणालाही लागू देऊ नका. गुरुजींनी असा इशारा दिला आहे की आपल्या आर्थिक नियोजनाचा गौप्यस्फोट केल्यास आलेली लक्ष्मी परत फिरू शकते. 16 जानेवारीनंतर जमिनीच्या किंवा सोन्याच्या व्यवहारातून मोठा लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. पण प्रत्येक कागदपत्रावर सही करताना 100 वेळा विचार करा, कारण या धनामागे एक छुपी फसवणूकही दडलेली असू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात
एका अत्यंत भयानक आणि अदृश्य संकटाचा इशारा दिला आहे. 16 जानेवारीला तुमचा राशीस्वामी उच्चीचा होत असताना तुमच्या शरीरात ऊर्जेचा महापूर येईल, पण हीच ऊर्जा तुमच्यासाठी घातक ठरू शकते. गुरुजी म्हणतात की तुम्हाला रक्ताभिसरण किंवा अपघाताचा एक अनाकलनीय धोका संभवतो. तुमची धाडसी वृत्ती तुम्हाला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकते. त्यामुळे वाहन चालवताना आणि अग्नीशी खेळताना प्रचंड सावधानता बाळगा. हा काळ तुमच्या शारीरिक शक्तीची परीक्षा घेणारा असेल, जिथे एक छोटीशी चूक तुम्हाला कायमचं अपंगत्व किंवा दवाखान्याचा दीर्घवास देऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या शत्रूंच्या गोटात सध्या तुमच्या विनाशाचा कोणता सस्पेन्स शिजत आहे हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गुरुजींच्या मते तुमचे शत्रू तुमच्यासमोर येणार नाहीत, तर ते तुमच्या पाठीमागून गुप्तवार करण्याची योजना आखत आहेत. तुमच्या मानसिक शांतीवर हल्ला करण्यासाठी ते जादूटोणा किंवा तंत्रमंत्रासारख्या नकारात्मक शक्तींचा वापर करण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक भीती वाटणे, रात्री दचकून जाग येणे किंवा कोणाचं तरी अस्तित्व आजूबाजूला भासणे असे अनुभव येऊ शकतात. गुरुजी सांगतात की हा शत्रू तुमच्या जवळचाच असू शकतो, जो तुमच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे. मेष राशीच्या जातकांनो, प्रवासाच्या बाबतीत या महिन्यात एक थरारक वळण येणार आहे. तुम्हाला अचानक एका अशा प्रवासाला निघावे लागेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हा प्रवास तुम्हाला एका अज्ञात स्थळी घेऊन जाईल, जिथे तुमच्या जीवाला धोका असू शकतो किंवा तुमच्या भाग्याचा मोठा दरवाजा उघडू शकतो. गुरुजी म्हणतात की परदेशवारी किंवा लांबच्या प्रवासात तुमची एखादी मौल्यवान वस्तू किंवा गुपित चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. हा प्रवास आनंदाचा असण्याऐवजी एका मिशनसारखा असेल, जिथे तुम्हाला प्रत्येक वळणावर सावध राहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या भाग्योदयाचा सस्पेन्स आता उघड होणार आहे. 16 जानेवारीनंतर तुमचं नशीब एकाएकी पलटी खाणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला एका मोठ्या अग्निपरीक्षेतून जावं लागेल. नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला एका अज्ञात व्यक्तीची मदत घ्यावी लागेल, जिचा हेतू सुरुवातीला संशयास्पद वाटू शकतो. गुरुजी सांगतात की तुमच्या घरात किंवा वास्तूत काहीतरी दडलेले आहे, जे तुमच्या प्रगतीला रोखत आहे. या महिन्यातील तुमचा भाग्योदय हा केवळ नशिबावर अवलंबून नसून तो एका अशा रहस्यावर अवलंबून आहे, जे तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कळेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या करिअरच्या रणभूमीवर या महिन्यात एक अंगावर काटा आणणारा सस्पेन्स पाहायला मिळेल. 16 जानेवारीला तुमचा राशीस्वामी मंगळ दशमस्थानात कर्मस्थान उच्चीचा होत आहे, जी एका मोठ्या महाविजयाची नांदी आहे. मात्र गुरुजी सांगतात की हे यश सहजासहजी मिळणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधात एक अतिशय थंड डोक्याने आखलेलं षडयंत्र शिजत आहे. तुमच्या खुर्चीवर नजर ठेवून असलेले काही अदृश्य शत्रू तुम्हाला चुकीच्या निर्णयात अडकवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी घेतलेला एक धाडसी निर्णय संपूर्ण ऑफिसला हादरवून टाकेल, पण तो निर्णय घेताना तुम्हाला एकाकी पडण्याची भीतीही सतावू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यानुसार नोकरी आणि व्यवसायात या महिन्यात सावधान राहण्याची गरज आहे. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात किंवा ज्या व्यवसायाची रणनीती आखत आहात, त्यामध्ये एखादा मोठा लीक होण्याची शक्यता आहे. तुमची गुपिते शत्रूच्या हातात पडू शकतात, जो तुमच्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे. गुरुजी म्हणतात की व्यवसायात एखादी नवीन अनाकलनीय ऑफर तुमच्या समोर येईल, जी सुरुवातीला खूप फायदेशीर वाटेल, पण त्यामागे एक मोठं जाळं दडलेलं असू शकतं. 16 जानेवारीनंतर तुमची प्रगती इतकी वेगवान होईल की तुमचे स्पर्धक तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अक्षरशः भयभीत होतील. मेष राशीच्या जातकांनो, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना एका भावनिक थ्रिलरपेक्षा कमी नसेल. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात एखाद्या जुन्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते, जी तुमच्या सुखी संसारात किंवा नात्यात खळबळ उडवून देईल. जोडीदारासोबतच्या संवादात अचानक एक गूढ शांतता येईल, जी तुम्हाला आतून अस्वस्थ करेल. एकमेकांवर असलेला विश्वास एका नाजूक वळणावर उभा असेल, जिथे एक छोटासा संशय नात्याला कायमची तडा देऊ शकतो. गुरुजींनी इशारा दिला आहे की आपल्या मनातील गुपिते जोडीदारापासून लपवू नका, कारण या महिन्यात सत्याचा स्फोट होण्याचे संकेत मिळत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आघाडीवर आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक असेल. घरामध्ये एखाद्या मालमत्तेवरून किंवा जुन्या वादावरून सस्पेन्स वाढणार असून त्यातून निर्माण होणारी भीती घराची शांती भंग करू शकते. गुरुजी सांगतात की विद्यार्थ्यांच्या अभ्यासात एखादा अज्ञात अडथळा निर्माण होईल, जो तुमची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या शिक्षणात खो घालण्याचा प्रयत्न करतील. पण घाबरू नका,
तुमची हीच वेळ आहे तुमची खरी शक्ती सिद्ध करण्याची. आपल्या योजना गुप्त ठेवा आणि शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश तुमची वाट पाहत आहे. राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्याचा शेवट तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अनाकलनीय आणि भयानक घडत आहे त्यावर मात करण्यासाठी गुरुजींनी एक गुप्त आध्यात्मिक उपाय सांगितला आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ उच्चीचा असल्याने आणि शत्रूंचा सस्पेन्स वाढल्यामुळे तुम्हाला भगवान शिव आणि मारुती रायाचे सुरक्षा कवच धारण करणे अनिवार्य आहे. गुरुजी म्हणतात की जोपर्यंत तुम्ही दैवी शक्तीला शरण जात नाही तोपर्यंत हा सस्पेन्स तुमच्या जीवनाची शांती हिरावून घेऊ शकतो. तुमच्या आयुष्यातील ही नकारात्मकतेची काळी छाया दूर करण्यासाठी अध्यात्म हेच तुमचे एकमेव शस्त्र असेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी काही विशेष सिद्ध उपाय सुचवले आहेत. 16 जानेवारीपासून तुम्ही दररोज कालभैरव अष्टक पठण करावे, ज्यामुळे तुमच्या शत्रूंनी रचलेली सर्व तांत्रिक आणि मानसिक जाळी छिन्नभिन्न होतील. तसेच दर मंगळवारी मारुतीला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करून हनुमान चालीसा वाचा. गुरुजींचा खास सल्ला आहे की या महिन्यात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, ज्यामुळे घरातील अदृश्य बाधांचा सस्पेन्स कायमचा संपेल. हे उपाय केवळ विधी नसून तुमच्या रक्तातील ऊर्जेला सकारात्मक वळण देणारी यंत्रणा आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जानेवारी 2026 मध्ये तुमचे यश तुमच्या संयमात दडलेले आहे. या महिन्यात 9, 18 आणि जानेवारी 27 हे तुमचे सर्वात शक्तिशाली आणि विजयाचे दिवस आहेत. या दिवशी तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. पण 5, 14 आणि जानेवारी 23 हे दिवस अत्यंत धोकादायक आणि संघर्षाचे आहेत. त्यामुळे या दिवशी कोणत्याही मोठ्या निर्णयापासून दूर राहा. गुरुजी शेवटी एकच यशाचा महामंत्र देतात. तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि शांत राहून आपल्या कर्मावर लक्ष द्या. कारण जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही. हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेला हा एक मदतीचा हात आहे, जो तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ, जय भोलेनाथ नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची ही हाक थेट ब्रह्मांडात पोचवेल आणि दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. जय श्री स्वामी समर्थ.